नक्की आम्ही येणार आहोत आता इथे आणि माझा हा नेहमीचा आता स्पॉट असणार आहे वॉकिंग साठी तरी स्पेशली। अरे 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 वो साथ में अरे अरे तुम Mama elephant, baby elephant, papa elephant. That's right. हॅलो मित्रांनो, तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं इव्हनिंग टू नाईट रुटीन आणि त्याची सुरुवात आफ्टरनूनच्या आरवच्या नॅप नंतर सुरू झालेली आहे। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत आणि आता झालेली आहे संध्याकाळ आणि आता ब्लॉगची सुरुवात केली आहे मी आणि आम्ही मस्तपैकी आरवला घेऊन आता ना पार्कमध्ये खेळायला घेऊन आलेले। हे आमच्या घराच्या जवळच आहे आणि नवीन एक्सप्लोअर केलं आहे आम्ही पार्क आणि खूप सुंदर आहे कारण की त्याच्या बाजूला आहे सुंदर असा लेक। सो तो व्ह्यू बघायला आणि संध्याकाळी लेक, छान असं पाणी, हिरवगार आणि मुलांना पण एन्जॉय करायला पार्क आहे बघायला खूप आवडतं आणि वॉकिंग ट्रेल आहे तर तुम्ही वॉक पण करू शकता इथे छान असं आणि एक्सरसाइज पण करू शकता। तर खूप छान आहे म्हणून मी आज आरवला इथे घेऊन आले। सो आरव आता खेळतोय आणि हा आहे आमचा आरव बेबी। आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं हे आहे आमचं नवीन पार्क आणि याच्यानंतरचा व्ह्यू तर खूपच सुंदर आहे। ते म्हणजे या पार्कच्या समोरचा तलाव आणि बघा किती सुंदर वाटतंय बघायला। आणि हे दृश्य दाखवताना आरवचा गंभीर प्रश्न म्हणजे कावळा माझ्या स्ट्रोलरवर का बसलाय? ओके, आजचं वातावरण तर खूपच मस्त आहे आणि लेकच्या समोर अशी छान हवा पण सुटलेली आहे तर खूप बरं वाटतंय, फ्रेश ऑक्सिजन आहे आणि हे सगळं बघून खूप मन खुश झालंय। तर मित्रांनो, माझ्यासमोर जो हा सुंदर लेक आहे ना तो तर मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे, पण माझं लक्ष लागलं आहे इथे। हे किती सुंदर वाटतात सगळे कॅनेडियन गीज एकत्र, त्यांची फॅमिली। आणि इथे असं एक फॅमिली नव्हती गीजची, खूप साऱ्या 2-3 फॅमिलीज होत्या आणि ते बघून त्या आरवला खूपच आनंद झाला। आम्हाला माहिती होतं आमच्या घराच्या जवळच एक लेक आहे पण आमचं कधी इथे येणंच झालं नाही आणि मला वाटलं खूप लांब असेल म्हणून मी कधी आले नाही। आरवला नेहमी जवळच्या आजूबाजूच्या पार्कमध्ये घेऊन जायचे पण हे जास्त लांब नव्हतं, 10 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर होतं आणि व्ह्यू पैसा वसूल व्ह्यू आहे, खूपच सुंदर व्ह्यू आहे। आणि आता पण मी असं झोक्यावर बसले आणि समोर माझ्या लेक आहे, खूप छान वाटतंय असं बघायला। आणि इथे तुम्ही बघू शकता अवधूत येतोय, त्याला माहितीच नव्हतं की आम्ही पार्कमध्ये आलोय। नशीब घरी जायच्या आधी त्याने आम्हाला फोन केला आणि मग तो आता इथे आलेला आहे आम्हाला घ्यायला। हेलो गाइस, हाय फाय बॉय। अरे 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 वो साथ में अरे अरे तुम shoot again. Oh no, not yet. Again. Yeah, we did it, Aru. Good job, boy. तर चला मित्रांनो, जोपर्यंत अवधूत आरव बरोबर खेळतोय पार्कमध्ये तोपर्यंत मी तुम्हाला हा लेक दाखवतो। मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्ह्यू हा बघायला? मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की खरंच खूप छान वेदर आहे आणि खूप छान वाटतंय इथे। आता थोड्या वेळ आधी जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा इथे खूप गर्दी होती आणि लोक मस्तपैकी चेअर वगैरे घेऊन बसले होते आणि ते मासे पकडत होते तर ते बघून तर मला अजूनच मजा आली। मासे पकडले जात आहेत इथे, म्हणजे मासे पण असतील छान छान या पाण्यामध्ये, तर आपण पण कधीतरी प्लॅन केलं पाहिजे आणि ट्राय केलं पाहिजे। तर नक्की आता ही पण ॲक्टिव्हिटी करूया लवकरच आपण। आणि हा आता माझ्यासाठी एक नवीन स्पॉट झालेला आहे। तर आता उन्हाळा पण आहे, छान वेदर असेल आणि काळोख पण उशिरा होतो, तर आता तरी 8-8:30च्या जवळपास अंधार व्हायला सुरू होतो आणि हळूहळू तो 10 वाजेपर्यंत होईल, 10-10:30 वाजेपर्यंत। तर मस्त असं जेवण झाल्याच्या नंतर वॉक होऊ शकते इथे। सो नक्की आम्ही येणार आहोत आता इथे आणि माझा हा नेहमीचा आता स्पॉट असणार आहे वॉकिंगसाठी तरी स्पेशली। मला खूप आवडलंय। Don't forget to scream. Ah! Good job.
तर इथे निघालोय आता आम्ही घरी जायला. पण घरी जायच्या आधी एक महत्त्वाचं काम आहे ते करणार आहोत आणि ते काय आहे ते तुम्हाला घरी गेल्यावर लवकरच सांगते. पण त्याच्या आधी थोडीशी भूक पण लागली तर म्हटलं चला थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया, म्हणून पिझ्झा शॉपमध्ये पण आलो आणि मस्त असं छान पिझ्झा ऑर्डर केला. Mama, pizza. What happened, Pillu? Pizza. You want pizza? Yes. Yummy! And pizza. हॅलो मित्रांनो, तर आलोय आम्ही घरी. 3-3:30च्या जवळपास आम्ही गेलेलो पार्कमध्ये आणि आता संध्याकाळचे 6:15 झालेत. खूप उशीर झाला यायला आणि खूप मजा पण केली. वाटेतच थोडीशी याची छोटी मोठी भूक पण लागलेली होती, तर म्हटलं चला थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया, म्हणून पिझ्झा शॉपमध्ये गेलं जे तुम्ही बघितलं. आणि खूप मस्त पिझ्झा होता, खूप छान होता आणि आरवला खायची इच्छा पण होती पिझ्झा. सो तुम्हाला जसं आठवत असेल लास्ट व्लॉगमध्ये तो बोललेला मला पिझ्झा खायचा आहे, तेव्हापासून त्याचं ते पेंडिंग राहिलं होतं. तर म्हटलं की चला आज गेलो आहे, जवळच आहे, तर पिझ्झा पण त्याला घेऊन देऊया. आणि त्यांनी खाल्लं आणि त्याला खूप आवडलं. आणि त्याच्यासाठी येता येता आम्ही काहीतरी आणलंय सुद्धा, तर तेही तुम्हाला दाखवते. हे आहे आरवचं नवीन टॉय जे आम्ही आता मार्केट प्लेस वरून घेतलेलं आणि तेच आम्ही पिक करायला गेलेलो. तर वाटेतच पिझ्झा शॉप होतं, तर म्हटलं की चला पिझ्झा पण घेऊया. आणि आरवला खूप आवडलंय त्याचा आजचा टॉय. आरव, यू लाईक इट? येस. Don't move style. Do down and green slide. But move. Down. Yeah, that's right. But style don't take it different. That. Down again. सो मित्रांनो, आरवला खूप त्याचा टॉय आवडलेला आहे. तर चला 2-3 दिवसाची तर सुट्टी झाली त्याला, आता 2-3 दिवस तर खूप मजा येईल खेळायला. जसं की तुम्हाला माहिती आहे लहान मुलांना नवीन गोष्टी काही वेळापुरताच आवडतात, तर तसंच आहे त्याचं पण. आता नवीन आहे म्हणून त्याला आवडतंय. सो आता तो 1-2 दिवस मस्त खुश राहील आणि मग नंतर त्याच्यासाठी काहीतरी आपण दुसरं बघूया. आणि जसं तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं की मी सांडगे बनवले होते, ते मी त्याची भाजी करणार आहे आज ट्राय, कारण की आज वेळ आहे. तर म्हटलं चला सांडगेची भाजी करून घेऊया. सो चला जेवणाच्या तयारीला लागूया. जसं की मित्रांनो तुम्ही बघितलं गेल्या व्लॉगमध्ये की आपण सांडगे बनवले होते आणि ते खूप छान असे ड्राय झालेले आहेत. आणि ते बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेलं टोमॅटो आणि खूप सारी कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं बेसन घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी मी पॅनमध्ये इथे ऑइल टाकून घेतलेलं आहे आणि याच्यात आपण जे सांडगे आहेत ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत. थोडंसं असं गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे याला. आणि असं केल्याने काय होईल की तुमची भाजी एकदम छान सुटसुटीत होईल आणि सांडगे एकदम चिकट होणार नाहीत. आणि इथे तुम्ही बघू शकता की याला खूप छान असा गोल्डन रंग आलेला आहे. तर आता मी याला काढून घेते आणि सेम कढईमध्ये मी आता थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. त्याच्यात मी जिरं ॲड केलं आहे आणि जो आपण बारीक चिरलेला कांदा होता तो याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला थोडा वेळ ट्रान्सल्युसंट होईपर्यंत सॉते करून घेणार आहे. त्याच्यानंतर मी ॲड केली आहे जिंजर आणि गार्लिकची पेस्ट. तर ह्याचा रॉ स्मेल असा जाईपर्यंत आपल्याला छान याला परतून घ्यायचं आहे. हे छान असं परतून झाल्याच्या नंतर मी याच्यात ॲड केलेलं आहे बारीक चिरलेलं टोमॅटो. सो टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया. आणि हे करतानाच मी याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे, तर तुम्ही चवीनुसार याच्यात मीठ ॲड करा. त्यामुळे आपला कांदा आणि टोमॅटो लवकर शिजून जाईल. आणि देन मग त्याच्यानंतर आपण याला मस्तपैकी असं स्मॅश करायचं आहे थोडंसं. आणि नंतर हे सगळं झाल्याच्या नंतर मी याच्यात थोडंसं 1 स्पूनभर बेसन ॲड केलेलं आहे. हे बेसन आपल्याला छान परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये. बेसन घातल्याने आपल्या भाजीचा जो रस्सा आहे तो थोडासा असा घट्ट होऊन जाईल आणि खायलाही खूप चविष्ट लागतं. तर चला आता घरच्या वापरातले बेसिक स्पायसेस याच्यात ॲड करून घेऊया. तर सगळ्यात आधी मी हळद ॲड केलं आहे, 2 स्पून धने पावडर ॲड केलं आहे, कश्मीरी रेड चिली पावडर 1 स्पून टाकलेला आहे आणि घरचा काळा मसाला घातलेला आहे. तर या काळ्या मसाल्यातच सगळे गरम मसालेसुद्धा आहेत म्हणून मी हे 2 स्पून ॲड केलेलं आहे.
हे सर्व छान असं तेल सुटेपर्यंत छान शिजवून झाल्यावर आपण याच्यात ॲड करणार आहोत गरम पाणी. गरम पाणी केल्यावर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या ग्रेव्हीला घट्टपणा यायला लागला आहे बेसनमुळे. तर लगेच याच्यात मी ॲड करते आपण जे फ्राय केलेले सांडगे होते ते मी ॲड केले त्याच्यात. आणि जवळपास 15 ते 20 मिनटं लागणार ही भाजी शिजवायला. तर मी याच्यात थोडंसं पाणी ॲड केलं आहे, वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि बस याला शिजवण्यासाठी कवर करून ठेवून दिलेलं आहे. आणि 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की आपली सांडग्यांची भाजी रेडी झालेली आहे. तर मित्रांनो, इथे आमचं जेवण झालेलं होतं आणि सांडग्याची भाजी खूप छान झाली होती. अवधूतला तर खूपच आवडली. आणि त्याच्यानंतर मी करायला घेतले आहे क्लिनिंग. तर सगळ्यात आधी मी डिशवॉशरला भांडे लावून घेतले. त्याच्यानंतर किचन वटा पण मी क्लीन करून घेतला, घर आवरलं. सकाळची होणारी धावपळ अवॉइड करण्यासाठी आणि दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी रात्री ही क्लिनिंग आणि सगळं घर स्वच्छ करणं खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. आणि एंड ऑफ द डे सगळं काम व्यवस्थित झाल्याचं सॅटिस्फॅक्शन तर वेगळ्याच लेवलचं असतं. तर चला आता जी शेवटची छोटी मोठी कामं आहेत ते करूया. म्हणजे आरवच्या बॉटल स्टेरिलाइज करून घेऊया. दूध गरम करून घेतलं. इथे आता माझं बऱ्यापैकी सर्व आवरून झालेलं होतं. किचन काउंटर क्लीन झालं आहे, डिशवॉशर स्टार्ट झालं आहे. तर चला आता आरवलाही रेडी करून घेऊया. तर त्याचं पीजे चेंज करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता इथे 8:30 झाले. तर आरवचा बेड टाईम आहे 9:30चा. आणि हा आहे आमचा फॅमिली ब्रश टाईम. जेव्हा मी घरी असते तेव्हा आम्ही तिघंही सोबत असतो आणि जेव्हा मी कामाला जाते त्यावेळेस अवधूत असतो आरवसोबत. तर हे सर्व बेड टाईम रुटीन अवधूत करून घेतो बिफोर बेड आरवकडनं. आणि इथे तुम्ही बघू शकता आरव रेडी झालेला आहे बेड टाईमसाठी आणि त्याचा आता स्टोरी रीडिंग टाईम चालू आहे. तर तो आता स्टोरी रीड करतोय. ॲज अ वुमन आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या घरातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी करत असतो. प्रत्येक गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते आपल्या फॅमिलीची हेल्थ आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंद. तर आपण या छोट्या मोठ्या गोष्टींना आनंद जपण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला मित्रांनो, आजचा जो हा आपला व्लॉग होता इव्हनिंग टू नाईट रुटीनचा, तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला नक्की विसरू नका. आणि हो, या व्हिडिओला खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि हो, तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करा, जेणेकरून मी अशाच छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईन लवकरच. Baby elephant, Papa elephant. That's right.